नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब वार्ता या आपल्या चॅनलमध्ये. आज घेऊन आलो एक नवीन एक भरती आर्मी लॉ कॉलेजमध्ये पुणे इथे. ओके. ही पूर्णपणे सरकारी भरती आहे आणि उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे सरकारी जॉब मिळवण्याची. ओके. तर एक माहिती मित्रांनो, आपण या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ज्यांना गरज आहे त्यांच्याशी शेअर करा, ज्याच्यामुळे कोणाला तरी एक चांगला जॉब भेटू शकेल. ओके. चला तर पाहूयात ही भरती कशी आहे, काय आहे, पात्रता कोणत्या पदांसाठी आहे, ओके, अनुभव किती लागेल आणि याचा जो फॉर्म भरण्याचा किंवा इंटरव्ह्यूची शेवटची तारीख आहे ती कशी आहे. ओके. तर मित्रांनो, ही भरती ही पूर्णपणे वॉक इन इंटरव्ह्यू आहे. उमेदवाराला स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे. ओके. आता ही वॉकिंगची जी आहे जी आहे कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहे. ओके. आणि याची जी तारीख आहे आर्मी लॉ कॉलेज इथे 29 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराला त्या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे. ओके. तर याच्यामध्ये पहिला जो जॉब आहे तो ड्रायव्हरचा आहे. ड्रायव्हर मल्टीटास्किंग स्टाफ, याच्यामध्ये या 4 जागा आहेत. याच्यासाठी पुरुष उमेदवाराची गरज आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही. ही ओपन टू ऑल जागा आहे. तो ड्रायव्हर या पोस्टसाठी उमेदवाराला कमीत कमी 7वी पास असणं आवश्यक आहे किंवा आर्मी ग्रॅज्युएट असावा. त्याच्यामध्ये जर एक सर्व्हिसमन असेल, ओके, क्वालिफाईड ऑन इन्स्टिट्यूट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस व्हेकल, तर तो लाईट वेट व्हेकल म्हणजे छोट्या ज्या गाड्या असतात त्याच्या आणि त्याचबरोबर पॅसेंजर बसेस ज्या असतील त्याच्यासाठी ही भरती होणार आहे. ओके. जे काही ड्रायव्हर आहेत त्यांना लाईट मोटर व्हेकल आणि हेवी मोटर व्हेकलचं लायसन असावं. त्याचबरोबर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स अनुभव इथं आवश्यक आहे. ओके. आणि निवड झालेला उमेदवार हा ड्रायव्हिंग बरोबरच प्रशासकीय काम ऑफिसमध्ये असेल त्याच्यासाठीही त्याला काम करावं लागेल. ओके. त्याचबरोबर ज्यावेळेस याचबरोबर हा कॉलेजच्या बसेस असतील, कार्स असतील किंवा इतर व्हेकल असेल त्यांच्या मेंटेनन्ससाठी ही त्याची जबाबदारी त्याच्यामध्ये असेल. ओके. याच्यामध्ये जर माजी सैनिकासाठी प्राधान्य दिलं जाईल असं इथं नमूद केलेलं आहे. ओके. दुसरी जी पोस्ट आहे ती आहे पिऊन किंवा मॅसेंजरची. ओके. ह्याच्यासाठी ही 4 जागा आहेत. पुरुष उमेदवार आणि ओपन टू ऑल आहे. याच्यासाठी उमेदवार 10वी SSC पास असावा. ओके. त्याचबरोबर त्याला पिऊन या कामाचा अनुभव असावा. ओके. आणि हा मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे उमेदवार असावा. ओके. त्याचबरोबर त्याने प्रशासकीय कामांमध्येही त्याला काम करावं लागेल. याच्यामध्येही प्राधान्य हे माजी सैनिकांसाठी असेल. तिसरं जे काम आहे ते गार्डनरचं आहे, माळीचं सेमी स्किल्ड MTS. याच्यासाठी 2 जागा आहेत पुरुषांसाठी आणि ओपन टू ऑल आहे. ओके. तो जो उमेदवार आहे तो इंग्लिश, हिंदी, मराठी वाचण्यास लिहिण्यास सक्षम असावा. ओके. उमेदवाराला लँडस्केपिंग गार्डनचा मेंटेनन्सचा अनुभव असावा. ओके. त्याचबरोबर याच्यामध्येही माजी सैनिकांसाठी प्राधान्य दिलं जाईल. ओके. याच्यासाठी जी चौथी जी पोस्ट आहे ती आहे हॉटेल अटेंडन्सची. 2 पोस्ट आहेत. एक आहे मेलसाठी, एक आहे फिमेलसाठी. एक पुरुष, एक स्त्रीसाठी आहे. ओके. याच्यासाठी उमेदवाराची जी पात्रता आहे तो कमीत कमी 12वी पास असावा आणि निवड झालेल्या उमेदवाराला कॅम्पसमध्येच राहावं लागेल. ओके. त्याचबरोबर याच्यासाठी जे काही प्राधान्य दिलं जाईल ते आहे कॅन्डिडेट विल एक्सपिरियन्स NGOचा किंवा गर्ल हॉस्टेलचा अटेंडंटचा त्याला एक्सपिरियन्स असेल. ओके. किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये काम केल्याचा अनुभव असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल. याच्यामध्येही प्रेफरन्स दिलं जाईल तो एक्स सर्व्हिसमनला, स्त्री जागेसाठी, वीर पत्नीला, ओके, किंवा सर्विंग जे सध्या सेवेत आहेत किंवा रिटायर आर्मी पर्सन यांना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. ओके. याच्यामध्ये जी जागा आहे ती पुढची जागा आहे इलेक्ट्रिशियनची. याच्यामध्ये 2 जागा आहेत पुरुषांसाठी. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन नाही. ओके. तो उमेदवार हा ITI डिप्लोमा असावा इलेक्ट्रिकल किंवा ITI होल्ड डिप्लोमा असावा की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा त्या संबंधित ह्याच्यामध्ये त्याचं शिक्षण झालेलं असावं आणि त्याला कमीत कमी 3 वर्ष एक्सपिरियन्स असावा. ओके. रिपेरिंग आणि मेंटेनन्स इलेक्ट्रिक जे काही उपकरणं असतील त्याचा अनुभव त्याला असावा. याच्यामध्येही माजी सैनिकांना प्राधान्य दिलं जाईल. शेवटची जी काही पोस्ट आहे ती आहे प्लंबरची. याच्यामध्ये एकच पोस्ट आहे पुरुषांसाठी. ओके. उमेदवार हा कमीत कमी 12वी पास असावा. त्याच्याबरोबर डिप्लोमा कोर्स असेल तर उत्तम. त्याचबरोबर त्याला प्लंबिंगचा अनुभव असावा. कमी कमी 2 वर्षाचा अनुभव इथं आवश्यक आहे. याच्यामध्येही माजी सैनिकांना याच्यामध्येही प्राधान्य दिलं जाईल. ओके. आता याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतील आणि सूचना काय आहेत. ओके.
उमेदवाराने ॲप्लिकेशन बरोबरच त्याचा बायोडेटा आणि डॉक्युमेंटच्या ज्या काही एज्युकेशन असेल, ओके, शैक्षणिक डॉक्युमेंट जे असतील त्याची स्कॅन कॉपी असावी, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असावे, त्याची झेरॉक्स किंवा स्कॅन कॉपी असावी, 2 पासपोर्ट साईज फोटो असावेत, ओके. आणि त्याचबरोबर माजी सैनिकाचा TSM, ओके, एक सर्व्हिसमॅनसाठी पेन्शन PPO ऑर्डर असं जे म्हणतात, पेन्शन ऑर्डर. त्याचबरोबर डिस्चार्ज बुक हे त्यांनी इंटरव्ह्यूच्या टाईमला घेऊन येणं आवश्यक आहे. आणि ही जी याच्यासाठी जी मुलाखत आहे, इंटरव्ह्यू आहे, 29 ऑगस्ट 2024ला, लक्षपूर्वक ऐका, 29 ऑगस्ट 2024ला सकाळी 9:30 वाजता आर्मी लॉ कॉलेज कणे इथलं, पुणे येथील कणे येथे उमेदवारांनी हजर राहणं आवश्यक आहे. ओके, चला तर मित्रांनो, जे याच्यामध्ये बसत असतील, ज्यांना पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर यासाठी अप्लाय करावा. इथे वरती पत्ता दिल्याच आहे विस्ताराने, ओल्ड मुंबई हायवे, साईबाबा सेवादन, कणे, पुणे. ओके, तर लवकरात लवकर अप्लाय करा. ज्यांना आवश्यक असेल त्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन भरतीच्या माहिती तुम्हाला देत राहू. चला तर मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.